वाल्मिक कराडच्या सरेंडरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलं की बीड प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही, ज्यांचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल। या प्रकरणाचा अतिशय गतिशील तपास केलेला आहे, त्यामुळे आज वाल्मिक कराडला शरणगती पत्करावी लागली। ते पुढे म्हणाले की काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे, विरोधकांनी राजकारण करत राहावे, मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आहे आणि तो आम्ही मिळवून देणारच। मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही। या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू। आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे। त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिलाय। कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील, हे पोलिसांचं काम आहे। जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस CID ला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील। त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय, कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही। विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही। मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही। मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या, ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय, कोणाजवळ दुसऱ्याजवळ असेल त्यांनी पण द्यावा। पण माझ्या करता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे। काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ, त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल। त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही। हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं, मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही। बीड येथील मत्स्योद्योग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने सध्या राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराडवर आरोप होत आहे। वाल्मिक कराड 22 दिवसापासून फरार होता, मात्र मंगळवारी अचानक वाल्मिक कराडने पुण्यातील CIDच्या कार्यालयात शरणगती पत्करली। तर दुसरीकडे विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय। महत्वाचं म्हणजे 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी CIDला या प्रकरणात कडक कारवाईचे आदेश दिले होते, त्यानुसार तपासाचे चक्र फिरले। अशाच अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।